वेलकम टू दिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे आपण क्रिएटचं एक सेक्शन बघितलं होतं, जे की आता फार मोठ्या प्रमाणावर फार विस्तारित स्वरूपात मी तुम्हाला सांगणार आहे. राईट. तर ते कसं यूज करायचं आता आपण शिकणार आहोत. राईट. तर असे अजून 5 ते 6 व्हिडिओज आहेत त्यावरती. राईट. मी छोटे छोटे बायटेबल व्हिडिओज बनवले ताकी तुम्हाला सगळं व्यवस्थित कळावं. एका एका सेक्शनचा एक एक व्हिडिओ असेल. राईट. क्रिएट मध्ये 4 सेक्शन आहेत, तर ते चारही सेक्शन्स कसे आहेत ते आपण बघूया. राईट. पण त्याआधी तुम्ही जर अकाउंट ओपन नसेल केलं प्रॉफिट मार्ट मध्ये किंवा ट्रेडट्रॉन्स अकाउंट नसेल तुमच्याकडे, देन गेट इट राईट नाव अँड गेट सम एक्स्ट्रा एक्सेल शीट ई बुक फ्री फ्रॉम मी. ओके, सो लेट्स गेट started for today's sessions. Okay, now let me show you the screen. Now this is the screen. Okay, ऑलरेडी आता इथे काही स्टार्टेड पण केलंय लाईव्ह ट्रेडिंग, बट लेट मी ऍडजस्ट माय सेल्फ हिअर. अँड तर आपण बघितलं होतं डॅशबोर्ड. दिस इज द डॅशबोर्ड. इथे आपल्याला किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, एव्हरीथिंग वी कॅन सी. देन वी गो टू डिप्लॉइड पेज. डिप्लॉइड पेज वरती आपल्याला आपण जे काही स्ट्रॅटेजीज केल्या, डिप्लॉइड केल्या, त्या सगळ्या दिसतात. राईट. जसं इथे प्रॉफिट मार्ट मध्ये म्हणजे हे दिस इज द लाईव्ह ट्रेड. ओके, दिस वॉज द लाईव्ह ट्रेड. ओके, दिस वॉज लाईव्ह ट्रेड अँड देर इज नो पेपर ट्रेड. ओके, सो त्यानंतर आपण बघितलं माय स्ट्रॅटेजीज, ज्या आपण क्रिएट केलेल्या स्ट्रॅटेजीज असतात किंवा आपण मार्केट प्लेस वरनं बाय करतो त्या स्ट्रॅटेजी आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे. देन वी गो टू मार्केट प्लेस. मार्केट प्लेस वरती आपण बघितलं होतं की स्ट्रॅटेजी कशा फाइंड करायच्या. जसं तुम्हाला VRG ट्रेडिंग माझी स्ट्रॅटेजी पाहिजे असेल, देन यू कॅन गो टू दिस साइट अँड चेक माय स्ट्रॅटेजीज अँड कॅन सबस्क्राईब. राईट. ऑल स्ट्रॅटेजीज आर फ्री. ओके, देन वी गो टू बॅक टेस्ट. बॅक टेस्ट आपण अजून केलेलं नाही. वी विल ट्राय टू बॅक टेस्ट, बट बॅक टेस्ट रिझल्ट तेवढे चांगले नाही आहेत यामध्ये. ओके, सो यू कॅन इग्नोर दॅट. राईट. तर सबस्क्रायबर्स आपण बघितले होते, जर आपलं काही सबस्क्रायबर असतील तर. ओके, देन वी गो हिअर. सबस्क्रिप्शन बघितलं आपण. ब्रोकरेज चार्जेस. कुपन म्हणजे काय? कुपन्स जेव्हा आपल्याला कोणाला कुपन द्यायचं असतं ना, कुपन कोड असतो, तशा प्रकारे तुम्ही तुमचं कुपन कोड क्रिएट करू शकता. नोटिफिकेशन आपण बघितलं नव्हतं. नोटिफिकेशन यू कॅन क्लिक ऑन व्हॉट्सअप, SMS. ओके, आयदर ऑर होणार. आयदर ऑर कॉल, ईमेल तुम्हाला येऊ शकतं किंवा व्हॉट्सअप तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. सो आय वॉन्ट ओनली ईमेल हिअर. राईट. सो ईमेल. ब्रॉडकास्ट मेसेज म्हणजे तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर असेल त्यांना ब्रॉडकास्ट मेसेज पाठवायचा असेल तर. राईट. चेंज पासवर्ड अँड लॉग आउट इज व्हेरी स्मॉल. राईट. सो नाव आता आपण बघूया की स्ट्रॅटेजी क्रिएट करायला इथे जी क्रिएट वरती मी जर क्लिक केलं तर हे काही सेक्शन येतात. इथे बघा, पहिलं सेक्शन इज दिस. राईट. इथून एवढं पहिलं सेक्शन. दिस इज 1. राईट. त्याच्यानंतर दिस सेट नंबर 1, रिपेअर, ओव्हरनाईट, युनिव्हर्सल एक्झिट, दॅट इज सेकंड. त्याच्यानंतर येतं ऍडव्हान्स सेटिंग्स. ओके, ऍडव्हान्स सेटिंग म्हणजे प्राइस कशा प्रकारे प्राइस कशा प्रकारे एक्झिट होईल आपली, मार्केट रेट होईल की लिमिट प्राइस होईल, कशा प्रकारे एक्झिक्यूट करायचं. राईट. त्यानंतर मार्केट सेटिंग. ओके, मार्केट सेटिंग कशा करायच्या त्या पण आपण बघणार आहोत. ओके, सो विल गो वन बाय वन हिअर. राईट. सो फर्स्ट आपण बघूया. लेट मी रिमूव्ह दिस फर्स्ट. ओके, नाउ लेट्स गो. आता क्रिएट वरती जेव्हा आपण क्लिक करतो, राईट, क्रिएट स्ट्रॅटेजी, तर त्यामध्ये 4 सेक्शन येतात. आपण आताच बघितलं. स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन, पोझिशन बिल्डिंग, ऍडव्हान्स सेटिंग अँड मार्केट प्लेस सेटिंग. राईट. तर या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे दिस इन्फॉर्मेशन. राईट. स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन. राईट. तर स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन म्हणजे काय? आपल्याला कुठली स्ट्रॅटेजी करायची आहे त्याची माहिती. राईट. जी स्ट्रॅटेजी आपल्याला करायची आहे त्याची माहिती. ओके, तर पहिल्या सेक्शन मध्ये आपण जेव्हा स्ट्रॅटेजी इन्फो बघतो तर तिथं आपल्याला लिहावं लागतं स्ट्रॅटेजीचं नाव. राईट. स्ट्रॅटेजीचं नाव काय असेल? स्ट्रॅटेजीचं नाव आपण जे नाव देऊ ते, लेट्स से यू आर डुईंग इन कॅश स्ट्रॅटेजी, सो यू कॅन डू कॅश इंट्राडे स्ट्रॅटेजी. ओके, काही नाव तुम्ही देऊ शकता. तुम्हाला असं वाटलं की याला ही तुमची खूपच बेस्ट स्ट्रॅटेजी आहे आणि ही अशी फायर सारखी वर्क करते, तर फायर इक्विटी. ओके,
सो अशा प्रकारे तुम्ही काही नाव देऊ शकता. दॅट इज फॉर युअर अंडरस्टँडिंग ओनली, राईट. त्याच्यानंतर असतो टॅग. टॅग म्हणजे काय? टॅग म्हणजे पर्टिक्युलर जर तुमची स्ट्रॅटेजी कशावरती आहे हे जर लोकांना समजायचं असेल तर तुम्हाला काही टॅग्स प्री डिफाईन्ड असतात तिथे. जसं की सपोज तुमची आहे स्ट्रॅटेजी थिटा बेस आहे किंवा तुम्ही प्रीमियम डीके बेस बघता. कोणाकोणाला जे वर्ड समजतात ते तुम्हाला वर्ड्स इथे लिहायचे. प्रीमियम डीके, राईट. ओके. त्यानंतर व्हॉलॅटिलिटीवर असू शकते. ओके. सो असे जे टॅग्स असतात दॅट इज कॉल्ड टॅग, जेणेकरून पुढचा माणूस किंवा तुम्हाला सुद्धा समजायला पाहिजे की तुम्ही स्ट्रॅटेजी कशा प्रकारची करताय, राईट. त्यानंतर येतं डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन म्हणजे तुमच्या स्ट्रॅटेजीचं डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहावं लागतं. ओके. म्हणजे स्ट्रॅटेजीमध्ये काय काय आहे, किती वाजता चालू होणार, किती लॉस असेल, किती प्रॉफिट असेल, यू हॅव टू राईट डाऊन एव्हरीथिंग. ओके. सो आपण आता बघूया एक दोन स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल व्यवस्थित की कशा प्रकारे स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे. आता सपोज लेट मी शो यू माय स्क्रीन. दिस इज ओके. आता सपोज मी जर इथे गेलो मार्केट प्लेस वरती, लेट मी गो टू मार्केट प्लेस. ओके. आणि इथे मी VRG ट्रेडिंग सर्च करतो. ओके. नाउ यू कॅन सी दिस स्ट्रॅटेजी, राईट. आता सपोज ही स्ट्रॅटेजी आहे, मी यावरती क्लिक करतो. जसं मी यावरती क्लिक करतो बघा इथे स्ट्रॅटेजीचं डिस्क्रिप्शन लिहिलं. म्हणजे स्ट्रॅटेजी कशावरती बेस्ड आहे, किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, किती रुपये आपल्याला प्रॉफिट लॉस होणार आहे, किती वाजता स्ट्रॅटेजी एक्झिट होणार आहे, दॅट इज प्री डिफाईन्ड हिअर. ओके. सो हे सगळं तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती डिफाईन करायची असते, राईट. ओके. सो मी आता इथे क्रिएट वरती क्लिक करतोय आणि तुम्हाला जे ऑप्शन मी सांगितले ते ऑप्शन्स परत एकदा आपण बघूया इथे, राईट. तर स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन म्हणजे काय, मध्ये काय टाकायचं, स्ट्रॅटेजीचं नाव. लेट से फायर इक्विटी. ओके. त्यानंतर टॅग कशावरती बेस असेल, हे न्यूज बेस असेल, व्हॉलॅटिलिटी बेस असेल, इंडेक्स बेस असेल की पेवोट बेस असेल, कशावरती, ज्याच्यावरती तुम्हाला वाटत असेल. लेट्स से स्काल्पिंग, ही एक स्काल्पिंग स्ट्रॅटेजी आपण समजू. व्हॉलॅटिलिटी वरती आहे असं समजू. तर जे जे टॅग तुम्हाला बरोबर वाटतं त्या स्ट्रॅटेजीसाठी सुटेबल, दॅट यू कॅन गिव्ह. ओके. लेट्स से दिस इज द बिअरिश स्ट्रॅटेजी. ओके. आणि इथे तुम्हाला तुमचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे, जे स्ट्रॅटेजीचं डिस्क्रिप्शन असेल. ओके. ओके. ऐकायला नाही आलं मला. से ओके. येस, राईट. तर तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. मी सध्या इथे नॉट अप्लिकेबल लिहितो. मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन दाखवलेलं आहे, राईट. सो दिस एरिया कॉल्ड स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन. ओके. दिस एरिया कॉल्ड स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन. ओके. मी तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओज मध्ये का सांगत आहे, कारण तुम्हाला जर असं वाटलं कधी की तुम्हाला हा सेक्शन पाहिजे आहे, राईट, तर तुम्हाला पूर्ण 1-2 तासाचा व्हिडिओ न बघावा आणि तुम्ही एक छोटे छोटे व्हिडिओज मध्ये जे आहेत ज्यामध्ये मी टायटल्स लिहिलेले आहेत त्या टायटल मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट कळवा, राईट. सो त्यासाठी छोटे छोटे व्हिडिओज आहेत. यू कॅन गेट ऑल द इन्फॉर्मेशन इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके. सो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार की व्हॉट इज दिस सेक्शन, सेट नंबर काय, सेट कसे असतात, entry condition काय, everything we are going to see in the next video. Okay. So till then, if you are not open account, open it right now. Okay. And we'll meet in the next video. Bye bye. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की स्ट्रॅटेजीचं पहिलं सेक्शन काय आहे, स्ट्रॅटेजी इन्फॉर्मेशन कशी लिहायची ते आपण या सेक्शन मध्ये बघितलं, राईट. कॅश आपण एक इंट्राडे स्ट्रॅटेजीचं नाव दिलं, टॅग लिहिलं, डिस्क्रिप्शन नॉट अप्लिकेबल दिलं, पण तुम्हाला लिहायचं आहे. ओके. सो नाव सेकंड पार्ट. Let's move to the second part, and second part